राजधानी दिल्लीत महाराष्ट्राची झलक म्हणजेच नवीन महाराष्ट्र सदनात सध्या पाहायला मिळतीये। नवीन महाराष्ट्र सदनात आपण बघतोय की वेगवेगळ्या स्टॉल्स लागले आहेत। या स्टॉल्स नाबार्ड आणि बरोबरच महाराष्ट्र सदनाला मिळून या स्टॉल्स लागले आहेत, जिथे नंदुरबारच्या मिरची, तसेच नंदुरबारच्या आमचूर, नाशिक येवल्यातील पैठणी आणि बरोबरच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आणि मिराज तानपुरा याचे सितार, अहिल्यानगरवरून अजून दुसरे मसाले आणि कोल्हापूरचा गुळ, या सगळ्या गोष्टी इथे नवीन महाराष्ट्र सदनात पाहायला मिळत आहेत। खूप टाईमपासून हे विचारलं जातं आहे किंवा शेतकऱ्यांना त्यांचा भाव जो आहे ते नेमकं मिळत नाही। या सगळ्या गोष्टींना लक्षात देऊन नाबार्ड आणि महाराष्ट्र सदनात जे आहे हे स्टॉल इथे लागले आहेत। आपल्याबरोबर काही लोक आहेत, त्यांच्याशी बोलूया। सर, नेमका काय एक इथे मोटो आहे जेव्हा आपण स्टॉल लावतो, राजधानी दिल्लीत महाराष्ट्राची झलक पाहायला मिळते? मॅडम, असं आहे की महाराष्ट्रामध्ये फार युनिक असे प्रोडक्ट बनवले जातात, परंतु त्याची ओळख महाराष्ट्राच्या बाहेर नसल्यामुळे नाबार्डने असले जे युनिक प्रोडक्ट आहे त्यांना एक GI मानांकन देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्याचाच ही परिणती आहे की इथे जे 6 स्टॉल लागलेले ते मॅक्झिमम महाराष्ट्राचे जे युनिक प्रोडक्ट आहे ज्याला नाबार्डच्या वतीने GI टॅग मिळवून दिलेले असे प्रोडक्ट ठेवलेले आहे। महाराष्ट्राच्या बाहेर देखील असले प्रोडक्टला लोकांमध्ये त्याची माहिती जावी आणि त्यांना त्याबद्दल कळावं, ह्या निमित्ताने नाबार्डने महाराष्ट्र सदन दिल्ली इथे आज 6 स्टॉल उभारलेले आहेत। सर, शेतकऱ्यांचे नेहमी कन्सर्न्स असतात जेव्हा हे अनाउन्समेंट केली जाते आणि नाबार्डकडून सपोर्ट मिळतं, पण एक्झिक्युशन पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये खूपदा मागे पडतं नाबार्ड किंवा दुसरं ऑर्गनायझेशन। आज इथे त्या एक्झिक्युशन पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये कसं काय एक वेगळं लेवल बघायला मिळतं? सुरुवातीत मी हे सांगू इच्छितो की जसं फार्मर्सचे किंवा शेतकऱ्यांचे जे मोठे प्रश्न असतात की त्यांना जे उत्पाद असतात त्या उत्पादाला चांगला भाव भेटत नाही, त्या निमित्तानं नाबार्डने ह्या लोकांचे APO देखील बनवलेले, कृषी उत्पादक संघ, आणि त्या निमित्ताने त्यांचे जे जे इश्यूज आहेत ते सगळे इश्यूज रिझॉल्व करण्याचा प्रयत्न केला जातो APOच्या माध्यमातून। आणि राहिला प्रश्न मार्केटिंग, तर मार्केटिंगमध्ये त्यांना असले प्रकारचे जे मेळावे असतात हे नाबार्ड वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना तिथे घेऊन जातात, जेणेकरून त्यांची ब्रँडिंग सगळ्या ठिकाणी व्हावी, हा त्यामागचा मूळ उद्देश आहे। आता तुम्हाला माहीत असेल की प्रगती मैदानवरती 4 ते 9 तारखेपर्यंत मेळावा भरलेला होता, ज्याचं उद्घाटन देखील आपले माननीय पंतप्रधान त्यांनी केलेला होता। आणि तिथे देशभरातून जवळपास 200 स्टॉल्स लावण्यात आलेले होते, त्यात आपले महाराष्ट्र देखील होते। आणि त्याच स्टॉलला आपण इथे परत एक चान्स दिलेला, जेणेकरून त्यांचे जे काही उत्पाद आहे मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचावं। आपण जाऊया नंदुरबारच्या या स्टॉलमध्ये, जिथे शेतकरी जे आहेत ते मिळून त्यांनी एक आपलं ऑर्गनायझेशन बनवलं आहे आणि इथे आमचूर वगैरे दुसऱ्या डाळी विकत आहेत। सर, थोडंसं माहिती द्या, तुमच्या इथे या स्टॉलमध्ये काय एक स्पेशालिटी आहे आणि काय हे युनिक प्रोडक्ट? हो, आमची शेतकरी उत्पादक कंपनी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो प्रोजेक्ट होता सेक्टर सेंटर नाबार्डच्या अर्थसहाय्याने आम्ही एक शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली। या कंपनीच्या माध्यमातून आमचे 1100 शेतकऱ्यांच्या संघटन आहे, तर ते 1100 शेतकऱ्यांचा माल आम्ही एकत्रित करतो। आणि आमचा एक युनिक प्रोडक्ट आहे, हे जात्यावरती तयार केली तुवड डाळ आहे, तर ते आपण रोस्टेड केल्यानंतर ते जात्यावरती तयार करून डायरेक्ट हे कॅल्शियमचं काम करते। तसेच आमच्याकडे जे आमचूर पावडर आहे ते नाबार्डच्या मदतीने जो आमचूरला GI नामांकित प्राप्त झालेला आहे, तर त्याचे असं आहे की आता त्याला जागतिक लेवलचा मार्केट उपलब्ध होतो आहे। आम्ही आता दिल्लीला जो आलेलो आहे त्याच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोचतो आहे आणि त्यांना एक जागतिक लेवलचा आमच्या मालाला दर्जा प्राप्त होणार आहे। तर आम्ही नाबार्डचा आणि केंद्र शासनाचा खूप खूप आभारी आहे का आमचा जो आदिवासी जिल्हा आहे, आदिवासी जिल्ह्यातील आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळतोय। आदिवासी जिल्ह्यांना इथे भाव मिळत आहे। 3 दिवसाचा हा पूर्ण एक एक्झिबिशन आणि स्टॉल आहे। आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून जे आलं आहे त्याला तर आपण बघतोच आहे। अकोला डिस्ट्रिक्टमधून आलेले काय डाळी आहेत किंवा तुमच्या स्टॉलवर काय युनिक प्रोडक्ट्स आहे? मी इनफॅक्ट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स पण बघते। ठीक आहे, तर तुम्ही याच्याबद्दल सांगा। मॅम, आमचं नमस्कार, माझं नाव गौरव शेटे आहे। मी ग्रामपुत्र जैविक शेती मिशन या फार्मर प्रोड्युसर कंपनीचा CEO आहे। तर आमचं मेन प्रोडक्ट आहे की हळद, हे प्युअर ऑर्गॅनिक हळद आहे आमच्याकडे। आणि आमच्या
एरियातनी अकोला जिल्ह्यामध्ये सर्वात फेमस खारपणपट्टा म्हणून तुरीची आणि चना डाळ हे खूप प्रसिद्ध आहे. आणि आमच्या कंपनीचे सर्वचे सर्व प्रोडक्ट प्युअर ऑर्गॅनिक आहे. तर आम्हाला नाबार्ड हे फायनान्शियली सपोर्ट करतो. काही वेळेस सर असं बोलतं की नाबार्ड म्हणजे सपोर्ट करत आहे, पण कन्सर्न्स असतात नेहमी. नाबार्डकडून जे बोललं जातं तितकं तो एक्झिक्युशन मिळत नाही. तर याच्यातला काय, आज जेव्हा तुमचा स्टॉल लागला आहे तर त्या एक्झिक्युशन पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये हे किती चांगलं झालं आहे किंवा किती बरं आहे? मॅम आम्हाला नाबार्डचा भरपूर सपोर्ट आहे. नाबार्डने आम्हाला 23 लाख रुपयाचं वेअरहाऊससाठी लोन दिलेलं आहे. आणि आम्हाला तसं फायनान्शियली कधी काही गरज असली किंवा काही सपोर्ट किंवा कोणत्या गोष्टीचे काही आयडिया वगैरे घ्यायची असली तर आम्हाला सक्रिय करून देत असतात. आणि दर महिन्याला आमची मीटिंग्स असते. आमच्या इथचे सर DDM वाघमारे सर आहे आमच्या तिथे अकोल्यामध्ये, ते आम्हाला भरपूर सपोर्ट करतात मॅम. आमच्या इथे असं काही प्रॉब्लेम नाही आहे मॅम. नाबार्ड आणि एक ग्रामपुत्र जैविक पंजाबराव देशमुख ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, जैविक शेती मिशन, ते आमच्यावर वॉच करतात आमच्या प्रोडक्ट ऑर्गॅनिक आहे का नाही म्हणून. आमच्यावर म्हणजे आमचे जे प्रोडक्ट आहे ते चेकिंगला घेऊन जातात. आम्हाला आता 3 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि आता आम्हाला GIचं लायसन मिळालं. म्हणजे इथे आता जस्ट ते वर्किंगवर आहे, आता मिळालं आहे. म्हणजे शेतकऱ्यांकडून एक नॉर्मलच धान्य नाही तर ऑर्गॅनिक धान्यही बघायला मिळालेत. काही इथे कस्टमर्स पण बघतीये. मॅम कुठून आलायत आपण? आणि हां, मी इथे गेले 3 वर्ष आहे दिल्लीमध्ये आणि माझे मिस्टर इथे एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही इथे दिल्लीत आहोत. आणि रवी मोरे जी आहेत ते मला आता भारत मंडपमला भेटले परवा. त्यांनी सांगितलं इकडे महाराष्ट्र सदनमध्ये असणार आहे म्हणून आम्ही इथे आलेले आहोत. आणि जनरली काय होतं की आपले हे जे मसाले आहेत हे मसाले दिल्लीत मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे मला तर दिल्लीकरांना असं सांगावंसं वाटतं की कृपा करून इकडे या, नाहीतर तुम्हाला पुणे, मुंबई, कोल्हापूरला जायला लागेल. तसं न जाता या 3 दिवसांमध्ये जरूर इकडे या, कारण इथे हे जे मसाले आहेत, फॉर एक्झाम्पल इकडे आपला आता हा जो मसाला तुम्ही पाहताय त्याच्यामध्ये हा रेडीमेड मसाला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वांग्याची भाजी, नुसते वांगे कापा आणि त्याच्यात हा मसाला भरा आणि भाजी करा. असं आपल्याला जनरली बघायला मिळत नाही. काळा मसाला आहे, घाटी मसाला आहे, नंतर कांदा लसूण मसाला आहे. आपले सगळे पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, नंतर आपला कुठला मराठवाडा, हे सगळे जे काही रिजन्स आहेत महाराष्ट्राचे, मालवणी मसाला, कोकण, तिकडचे पण मसाले आहेत. तर अखंड महाराष्ट्राचे मसाले इकडे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज इकडे या आणि या पूर्ण सगळ्या स्टॉल्सना भेट देऊन हे मसाले नक्की घ्या. नक्कीच महाराष्ट्राचं टेस्ट इथे दिसून येत आहे. जसे कस्टमर्स पण हॅपी आहेत आणि तेही सांगतायत. आपल्याकडे मॅमने तर सांगितलं की हा एक वेगळा मसाला आहे, पण तुमच्याबद्दल थोडंसं सांगा. कुठून आलात आणि काय नेमकं इथे आज जेव्हा तुम्ही स्टॉल ठेवतात तर काय एक मोटोच्या मागे हा स्टॉल ठेवला? नाबार्डच्या मदतीने नवीन महाराष्ट्र सदनामध्ये आम्हाला हा स्टॉल लावण्याची परमिशन किंवा संधी देण्यात आलेली आहे. आणि या संधीसाठी आम्ही महाराष्ट्रातून इथं आलो आहे. आणि इथं आलेला असताना जवळजवळ 10 प्रकारचे मसाले, म्हणजे महाराष्ट्राच्या पारंपरिक रेसिपींचे पारंपरिक पद्धतीने डंकावर कुटलेले सगळे मसाले, 5 प्रकारच्या चटण्या, म्हणजे मालवणी मसाला, कोल्हापुरी मसाला, काळा, गोडा, कांदा लसूण मसाला, असे सगळे मसाले आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपल्याकडे जवसाची चटणी आहे, शेंगदाणा, तीळ, कारळे यांच्या चटण्या उपलब्ध आहेत, ज्या महाराष्ट्रातल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेले मसाले आणि चटण्या आपण खास इथे मराठी लोकांसाठी दिल्लीमध्ये घेऊन आलेलो आहोत. राधिका बचत गटाच्या माध्यमातून माझी आई शिल्पा बेलोटे हा बचत गट आणि ह्या सगळ्या मसाल्यांचा व्यवसाय चालवतात. आणि या माध्यमातून हे सगळे मसाले, हे सगळे ग्रामीण प्रोडक्ट्स आपण उत्तम दर्जाचे पारंपरिक पद्धतीने कोणत्याही प्रकारचं कलर, केमिकल, प्रिझर्वेटिव्ह काहीच नसलेले अत्यंत प्रामाणिक पद्धतीने बनवलेले चांगल्या क्वालिटीचे मसाले आपल्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहे. नक्कीच महाराष्ट्रीयन जे लोक दिल्लीमध्ये असतील त्यांनी सांगा, आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही सांगा आणि नक्की नवीन महाराष्ट्र सदनाला भेट देण्यासाठी आपण या. आम्ही आपल्या सेवेसाठी पुढचे 3 दिवस इथं आहोत.
3 दिवसासाठी हा स्टॉल आहे. शेवट म्हणजे नाशिकची पैठणी आपण मिस नको करावी. म्हणजे राजधानी दिल्लीत जेव्हा आपण बोलतो आणि वेगवेगळ्या कपड्यांच्या मार्केट्स बघतो, त्यात पैठणी तर कुठेच नसते. म्हणजे राजधानी दिल्लीत पहिल्यांदा और रादर रेअर टाईम्स असतात जेव्हा पैठणी आपल्याला बघायला मिळते. आणि अशीच पैठणी येवलामधून आल्या आहेत. आपल्याला दाखवतील ही आणि ह्याच्याबद्दल सांगा ही की काय नेमकं तुमच्या स्टॉलवर आहे आणि काय पैठणीची एक युनिक स्टाईल. आम्ही येवल्याहून आलेलो आहे, नाशिक जिल्ह्यातून. आम्ही हे प्युअर सिल्क आणि पुरं हँडलूम वर्क आहे इथे. आणि हे इथून म्हणजे आमच्या पैठणीमध्ये एक 13,500पासून स्टार्ट होते, तर एकदम लाख रुपयांपर्यंत पैठणी आहे. असे वेगवेगळे व्हरायटी पडतात. कॉटन पैठणी पण भेटते, त्याच्यामध्ये आम्ही जॅकेट बनवलेलं आहे, पोटली बनवलेली आहे त्या कपड्यांमध्ये. थोडं आपल्याबद्दल सांगा, कुठून येतात नेमकं आणि कशी ही पैठणी च्या मार्केटमध्ये तुमची एंट्री झाली आणि काय नेमकं एक मोठं आहे आज जेव्हा इथे स्टॉल लावतो. हां, तर आम्हाला इथे पहिल्यांदा आम्ही भारत मंडपमध्ये लावलं, तर नाबार्डतर्फे आम्हाला पहिली संधी मिळाली. म्हणजे खूपच छान त्यांनी आम्हालाही दिलं. म्हणजे सगळे त्यांनी तिथे व्यवस्थापन केली होती आणि मार्केटिंग पण आमचं भरपूर चांगलं झालेलं आहे. तिथे फार चांगला रिस्पॉन्स आम्हाला तिथे भेटलेला आहे. आणि त्यांच्यातर्फेच आम्हाला इथे पण आता एक 4 दिवसाचं पण संधी मिळालेली आहे. तर आता इथे पण आम्हाला तसाच रिस्पॉन्स भेटेल अशी आम्ही आशा करतो. अशी आशा करतायत. तसंच आपण बघू की रंगबिरंगी पैठणी म्हणा किंवा मिरची म्हणा किंवा मसाले म्हणा, या सगळ्या गोष्टी इथे जेव्हा नवीन महाराष्ट्र सदनात आल्या आहेत आणि तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या टेस्ट, कलर आणि या सगळ्या गोष्टींना मिस करत असणार, तर नक्कीच नवीन महाराष्ट्र सदनात 3 दिवसासाठी हे जे स्टॉल्स लागले आहेत जिथे महाराष्ट्राची झलक दिसून येते, ते कोणीही मिस नाही करावं हेच सांगणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरेंद्र साहू बरोबर मी उर्वशी खुना, झी मीडियासाठी.